डोंबिवलीकर, तुम्हाला पलावा पुलाची अवस्था माहीतच आहे. खड्डे, पॅचवर्क आणि पुन्हा सुरू झालेलं खोदकाम. पण यामागचं तांत्रिक कारण तुम्हाला माहित आहे का? आज आपण एक्सपान्शन जॉईंट्स म्हणजे काय हे समजून घेऊ. कोणत्याही मोठ्या पुलामध्ये तापमानामुळे होणाऱ्या बदलांना सामावून घेण्यासाठी पुलाच्या दोन भागांना जोडणारे खास जोड जॉईंट्स असतात. हे जोड पुलाला उन्हाळ्यात विस्तारू देतात आणि हिवाळ्यात आकुंचन पाहू देतात. यामुळे पुलाच्या संरचनेवर कोणताही ताण येत नाही आणि पूल सुरक्षित राहतो. पण पलावा पुलावर जे घडलं ते याच्या अगदी उलट आहे. येथे एक्सपान्शन जॉईंट्स मध्ये सिमेंट आणि लाकडी फळ्या वापरण्यात आल्या. राहुल भगत दादांनी मुंबई मिररला सांगितल्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या नियमांनुसार अशा ठिकाणी रबरचे जोड वापरायला पाहिजे होते. ते ताण सहन करू शकतात आणि हालचालीला मदत करतात. पण इथे हे नियम सरळ दुर्लक्षित करण्यात आले. हे सगळं कॉन्ट्रॅक्टरच्या प्रक्रियेपासूनच सुरू होतं. मोठे कॉन्ट्रॅक्टर्स छोट्या सब कॉन्ट्रॅक्टर्स कडे गेल्यावर नफा कमी होतो, भ्रष्टाचार शिरतो आणि कामाचा दर्जा ढासळतो. एवढंच नाही, पुलाच्या सस्पेन्शन सिस्टम मध्ये पण मोठी गडबड आहे. योग्य मॅस्टिक डांबर वापरण्याऐवजी फक्त प्रायमर आणि बिटुमेनचा थर दिला गेला. त्यामुळे पूल धोकादायकरित्या घसरडा झाला. उद्घाटन झाल्यावर काही दिवसातच अनेक दुचाकी स्वार घसरले. मग तात्पुरता उपाय म्हणून त्यावर रेती टाकली गेली. त्यामुळे पुलाची झीज आणखी वाढली. थोडक्यात या पुलाचा पाया आणि कामाची पद्धतच चुकीची होती. म्हणून आज हा पूल कमकुवत दिसत आहे. या निकृष्ट कामासाठी ठेकेदारावर काय कारवाई होणार हे MSRDC ने अजून स्पष्ट केलेलं नाही. ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे. डोंबिवलीकर, तुम्हीच आता कमेंट करून सांगा आपलं काय यावर मत आहे.